नमस्कार. कसे आहात सर्वजण? नुकतीच जन्माष्टमी पण होऊन गेली आहे. आता गणपती बाप्पा येतील. पण या भगवान श्रीकृष्णाच्या एका संदेशाबद्दल जसं त्यांनी सांगितलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच सर्व तू कर्म करत जा, पण फळाची कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस. आणि केलेलं कर्म श्रीकृष्णार्पणमस्तू म्हणून मला समर्पित कर. तर या कृष्णार्पणमस्तूवरच एक सुंदरशी गोष्ट माझ्याकडे प्राप्त झाली आहे. सहेली शब्द प्रांगण ग्रुप 14 वरून ती माझ्याकडे आलेली आहे. लेखक अनामिक आहेत आणि या कृष्णार्पणमस्तूचं मी वाचन करतोय. गोष्ट कधीची ते कुणी कधीच नव्हतं सांगितलं, पण लहानपणच्या आजीच्या गोष्टीतली ही एक खूप आवडती गोष्ट. सांगायला आजीला आवडायची आणि ऐकायला आम्हाला पण. आजी कुठलीही असो, पण ही सवय असायचीच. काही आपलं कृष्णार्पण म्हणायचं. जेवण झालं की सुद्धा. एखादं काम यशस्वी झालं तरी, अगदी दारावर कुणी आलं आणि भिक्षा माधुकरी आपण त्याला वाढली तरीही कृष्णार्पणमस्तू. असं का म्हटलं तर फक्त हसून द्यायचं असतं. पण गोष्ट तशी साधीच होती. एक कीर्तनकार देवळात कीर्तन करायचा, तेव्हा देवळातल्या गर्दीत एक म्हातारी एका कोपऱ्यात वाती वळत कीर्तन ऐकायची. एक वात करून बाजूला ठेवली की पुटपुटायची ओठातल्या ओठात, कृष्णार्पणमस्तू. कुणाच्या काय तिच्याही नकळत घडायचं हे. कीर्तन संपलं की देवाला नमस्कार करायचा, बुवांच्या पाया पडायचं आणि आपलं सामान गुंडाळून घरी परतायचं. दिवसामागून दिवस जात होते आणि एक दिवस बुवांचं कीर्तन असं काही रंगलं की आजी ऐकताना मान डोलवत होती, वळत होती आणि कृष्णार्पण म्हणत होती. आणि अचानक पुष्पक विमान केव्हा आलं, उतरलं देवळाच्या परिसरात. सगळे अवाक. कुणासाठी आलं? बुवांसाठीच असणार. बुवांनी गाभाऱ्याकडे वळून दंडवत घातलं आणि सगळ्यांचा निरोप घेतल्यासारखं करत पुष्पक विमानाकडे प्रस्थान ठेवलं. विमानातून उतरलेले दूत शोधत होते. कुणाला? बुवांना कळलं, सगळ्यांना कळलं. पुष्पक बुवांसाठी नव्हतं आलं. दूत बसलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांमधून वाट काढत काढत ते पुढे जात होते. प्रत्येकाच्या मनात एकच शंका. त्यांना वाटायचं पुष्पक विमान माझ्यासाठीच आलंय. आणि हे दूत शोधत शोधत त्या म्हातारीपाशी गेले आणि म्हणाले, आजी आजी. काय रे? कृष्णार्पण. वाद जोडीत ठेवत आजी विचारत्या झाल्या, तुम्हाला न्यायला आलोय. थांब रे बाबा, ह्या 2 वाती झाल्या की लगे झालंच. बुवांचं कीर्तन का थांबलंय? देवाने बोलावणं धाडलंय. बुवा. आजीने वर बघितलं तर बुवा हातात हार आणि कपाळावर नाम काढायची तार घेऊन नतमस्तक उभे होते. आजी चला. एव्हाना वातींची जोडी झाली होती. कृष्णार्पण म्हणत आजीने ती कनवटीला लावली. चष्म्याच्या भिंगातून बारीक डोळ्यानं सगळं निहाळत बोलल्या, देवाचं बोलावणं आलंय, निघते आता. का? कशाला? कुठे? कसलाच प्रश्न ना मनात आला आजीच्या, ना चेहऱ्यावर, ना ओठावर. तुकारामांना आलं होतं विमान, तसंच आजी नाही आलं. नशीबवान गो बाये. कृष्णार्पण. माझी आजी सुस्करायची. खूप मोठी होईपर्यंत कधी कळलंच नाही नक्की गोष्टीत काय घडलं आणि का घडलं. दरम्यान आजीही देवाघरी गेली. एकदा अशीच गावी गेले होते. गावचं देऊळ आमच्या वाड्याच्या चौकात. देवळात बुवा आजीचीच गोष्ट सांगत होते, कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. मी क्षणात जीवाचा कान करून खांबाला टेकले.
एवढ्या सगळ्यांमध्ये देवानी पुष्पक आजीसाठीच धाडलं. बुवा बोलत होते. आयुष्याचा प्रत्येक क्षण निरीच्छपणे जगत आजी कृष्णाला अर्पण करत होत्या. आयुष्य जसं येतं तशा त्या सामोऱ्या जात होत्या. का रे बाबा मीच म्हणून विचारत नव्हत्या. मिळाल्याची ना असोशी होती ना न मिळाल्याची खंत. इतकं की देवाचं बोलावणंही कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य झालं. कृष्णार्पणमस्तु. श्वासातला श्वास तीच नेणीव, जाणीवेच्याही पलीकडची, कालानुगतिक, अव्याहत. मी माझं मला कुठं मागं सुटलं आणि कधी तेही नाठावे. तो नेमून देत होता ते करणं आणि केल्यावर त्यालाच अर्पण करणं सहजी देवाला पोचतं ते, हे असून नसणं. तू देतोयस ते मान्य आणि तुझ्यातच विलीन करायचं तेही मान्य. बुवा बोलत होते. कित्येक वर्षांनी उत्तर मिळणार होतं. सहजासहजी अट्टहासानं शोध न घेताही आत आत झिरपत होतं. गोष्ट ना आजीची राहिली ना तिच्यासाठी आलेल्या पुष्पक विमानाची. झिरपत गेलं अणुरेणूत. कृष्णार्पण कृष्णार्पण. जे करतो त्याचं श्रेय मला हवं, मलाच हवं, कशाला ग बाई. म्हण कृष्णार्पण आणि हो मोकळी, अंतर्बाह्य रिकामी. श्रेय साचेल तिळातिळानं, अहंभाव वाढेल मनामनानं. देव आहे की नाही हा भाग सोड, तू तर आहेस ना. मग करत रहा आणि अवकाशात रीती होत रहा, रीती होत रहा आणि म्हणत रहा कृष्णार्पण 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 वस्तू. श्रोतेहो, तशीच ही कथा पण मी कृष्णाला अर्पण करतो. कृष्णार्पणमस्तु. कशी वाटली ही कथा हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा.